तर महायुतीतल्या जागावाटपाचा पट आता रंगू लागलाय। विधान परिषदेच्या रणांगणात कुणाच्या वाट्याला किती जागा यावरून दिल्लीपासून मुंबईपर्यंत राजकीय हालचालींना वेग आलाय। भाजपचा हा मोठा दावा असून शिंदेंच्या शिवसेनेचा दबाव आणि राष्ट्रवादीची प्रतीक्षा। महायुतीचा नवा फॉर्म्युला नेमका काय पाहूया, त्यावरचा खास रिपोर्ट। महायुतीत जागा वाटपाचा नवा अंक सुरू झालाय। विधान परिषदेच्या मैदानात मित्रपक्षांमध्येच आता जागांसाठी स्पर्धा रंगताना दिसतेय। विधान परिषद निवडणुकीसाठी आता महायुतीत नवा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजप 11 जागांवर, शिवसेना 4 जागांवर तर राष्ट्रवादीला 1 जागा असा प्राथमिक फॉर्म्युला समोर आलाय। मात्र या फॉर्म्युलावरूनच महायुतीत आतून रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे। भाजप 11 ते 12 जागांवर ठाम असल्याचं समजतंय, तर शिंदेंची शिवसेना 7 जागांवर आग्रही असल्याची माहिती आहे। त्यामुळे राष्ट्रवादीच्या वाट्याला नेमक्या किती जागा येणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। आमचं जवळपास ॲग्रीमेंट झालेलं आहे। फक्त शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगरपैकी 1 जागा आम्हाला मिळाली पाहिजे असा आमचा आग्रह आहे। आणि NCPने आम्हाला पुण्याची जागा मागितलेली आहे। त्यामुळे या 2च गोष्टींवर आमचं अडलं आहे, जे आम्ही सोडवून घेऊ। आता काही कठीण नाही, कठीण पेपर संपला आहे, सोपा पेपर बाकी आहे। टिकमार्क करायचं आहे, टिकमार्क झाल्याबरोबर विषय संपतील। माझी भूमिका हीच आहे की जिथे आमच्या जागा जास्त आहेत तिथे आम्हाला नक्कीच विधान परिषदेची सीट मिळाली पाहिजे आणि आमची अगदी जे सकारात्मक चर्चा चालली आहे तसं होईल। 2 किंवा 1 जागा दिली जाते। तुमची मागणी किती आहे? आम्ही 3 जागांसाठी मागणी केलेली आहे आणि नक्कीच सकारात्मक उत्तर मिळेल। सूत्रांच्या माहितीनुसार नाशिक आणि संभाजीनगरच्या जागांवर भाजप आग्रही आहे, तर रायगड आणि पुण्याची जागा राष्ट्रवादीला सोडली जाण्याची शक्यता आहे। परभणीची जागा शिवसेनेला दिली जाऊ शकते अशीही माहिती समोर येते। दरम्यान दिल्लीतल्या बैठकींनाही वेग आलाय। अमित शहांसोबतच्या बैठकीत विधान परिषदेच्या जागा वाटपाचा तिढा सुटणार का याची उत्सुकता वाढली आहे। त्यातच रवींद्र चव्हाण यांनी नितीन नबीन यांची भेट घेतली। या भेटीत विधान परिषदेच्या संभाव्य उमेदवारांची यादी सुपूर्द करण्यात आली। भाजपकडून तब्बल 48 नावांची यादी देण्यात आल्याचं समजतंय। सत्तेच्या समीकरणांचा हा खेळ आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय। मित्रपक्षांमधली ही जागांची लढाई महायुतीत नवा समतोल साधणार का की नवा तणाव निर्माण करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, मुंबई। नमस्कार, मी रुबीना पठाण, तुम्ही पाहताय झी24 तास। बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे। दिल्लीत अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर विधान परिषदेच्या जागांवरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे। त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीची भूमिका फडणवीसांनी शहांसमोर मांडल्याची माहिती आहे। अर्थखात्याबाबतचं सुनेत्र पवारांचं मत फडणवीसांनी अमित शहांकडे मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शहा फडणवीसांमध्ये बंद दाराआड चर्चा, सूत्रांनी माहिती दिली। शिवसेना NCPची भूमिका शहांसमोर मांडली असं सुद्धा कळतंय। महायुतीमधील अंतर्गत वादावर चर्चा झाल्याची ही सूत्रांनी माहिती दिली आहे। अर्थखात्याबाबतचं सुनेत्रांचं मत शहांकडे मांडलंय।